तू आता पूर्णपणे अडकलीस माझ्या तावडीत. ते वाटतं ना मी बिलकुल होऊ देणार नाही, कळलं? गलत जवाब. मला जे वाटतंय ते आणि तसंच होणार ईश्वरी. त्यामुळे आता सोड हे सगळं आणि सरेंडर कर स्वतःला. ये माझ्या मिठू ये ईश्वरी, ये ग. अर्णव बरोबर बोलत असतात तेव्हा ते म्हणतात की बरं झालं मिस्टर अर्णव राजे शिर्के, तुमचा आवाज परत आला, नाहीतर पुन्हा तुमच्या बायकोला तुमचा आवाज बनावं लागला असतं. पण काय तुमची वाईफ कुठे येणार आहे की नाही इनॉग्रेशनला? तेव्हा अर्णव म्हणतो नाही, येणार आहे ना, मी तिचीच वाट बघतोय. तिच्या बरोबरच मी इथे नवीन लॉन्चिंगचं इनॉग्रेशन करणार आहे, तिचीच वाट बघतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो त्याचं आता बोलणं चालू असतं आणि तेवढ्यातच ईश्वरीने एक ट्रिक शोधून काढलेली असते. ईश्वरी काय करते प्रेक्षकांनो, आता इथे घरामध्ये सगळीकडे ती धूप दाखवत असते. धूप दाखवत असताना सगळीकडे ती आता फिरत असते आणि सगळीकडे धूप दाखवत असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश येतो आणि म्हणतो, अरे ईश्वरीजी, हे काय करताय तुम्ही? ह्या वेळेला तुम्ही आता घरामध्ये सगळीकडे धूप दाखवताय का? तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही कितीही आता इथे देवाचा धावा केलात ना, तरी सुद्धा तुम्हाला माझ्या तावडीतून कुणीही वाचू शकणार नाहीये. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता अर्णवला ईश्वरीची आठवण येते आणि तो म्हणतो, काय झालं असेल, अजून इथे आकाश आणि ईश्वरी दोघे जण कसे काय आले नाहीत? म्हणून इथे अर्णवला काळजी वाटत असते. तर इथे ईश्वरी म्हणत असते, ए राक्षसा, अजिबात माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोसा. तेव्हा राकेश म्हणत असतो की ईश्वरीजी, असं कसं बोलताय तुम्ही की जवळ यायचं नाही म्हणून? तुमच्या जवळ येण्यासाठी मी किती आणि काय काय केलंय तुम्हाला नाही माहिती. तू जोपर्यंत माझी होत नाही ना, तोपर्यंत मी काही स्वस्थ बसणार नाहीये. आणि आज तर इथे अर्णव सुद्धा नाहीये तुला वाचवायला, तुला प्रोटेक्ट करायला. आणि कोण कशाला हवंय तुला वाचवायला? हे बघ ईश्वरी, तुझ्यासाठी मी काय केलं हे तुला बरोबर माहितीये. आणि जर तू आता स्वतःहून माझ्या मिठीत आलीस आणि मला जे हवंय ते दिलंस ना, मग कशाला इथे कुणाची गरज आहे? आणि आरडाओरडा करायची सुद्धा काही गरज नाहीये, कारण तुझं हे आरडाओरडा ऐकायला घरामध्ये कुणीच नाहीये. अर्णव पण नाहीये, आकाश गेले मामींना डॉक्टरांकडे घेऊन, अनिता सुद्धा गेली बाहेर, मी तिला पाठवलं काहीतरी मला सामान आणायचं आहे ना म्हणून. आणि इथे माझी अंजली, माझी बावळट बायको, ती आता 5-6 तास तरी काय उठणार नाहीये, कारण तिला दिल्यात मी गोळ्या, त्यामुळे ती काय आता लवकर उठणार नाही. आपल्या दोघांकडे आता वेळच वेळ आहे. तू कितीही ओरडलीस ना, तरी सुद्धा तुला वाचवायला इथे कुणीही येणार नाहीये, कळलं तुला? तेव्हा ती म्हणते, लांब राहा, लांब राहा. तेव्हा राकेश म्हणतो, असं कसं लांब राहू? बरं ठीक आहे, हे बघ मी लांब राहतो, तू माझ्या जवळ ये ना, तू माझ्या मिठीत ये. अगं ईश्वरी, कशाला इकडे तिकडे पळतेस आणि उगाच वेळ वाया घालवतेस? कारण ईश्वरी आता इकडे तिकडे पळत असते, त्याला आपल्या आजूबाजूला सुद्धा फिरकू देत नसते. तेव्हा राकेश म्हणत असतो, माझी इंदोरी जिलेबी, अगं किती वाट बघितली तुझ्यासाठी माहिती आहे का? आणि हे बघ, आज काहीही झालं ना तरी सुद्धा तू माझ्या मिठीत असशील, अशी मिठीत असशील. आणि जर तू माझ्या मिठीत नाही आलीस ना, तर तुला माहिती आहे मी काय करेन? ती अंजली आहे ना, अंजली, तिला कायमचं वर पाठवेन, कायमचं वर. नाहीतर एक काम करू का, तू अशी माझ्या मिठीत आलेली जर माझ्या बायकोने बघितलं ना, तर तिला मारायची सुद्धा गरज लागणार नाही, कारण तिने तुला आणि मला एकमेकांच्या मिठीत बघितलं की तसाही तिला हार्ट अटॅक येईल. आणि एकदा का तिला हार्ट अटॅक आला की ते आपोआपच जाईल ना ढगामध्ये. तेव्हा आता अजिबात इथे वेळ वाया घालू नकोस, तर ये लवकरात लवकर इकडे ये. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, हे राक्षसा, लांब राहा माझ्यापासून, लांब राहा, नाहीतर मी आरडाओरडा करेन. आणि ती अंजली ताई, अनिता ताई असं जोर जोरात ओरडत असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणत असतो की मी सिंदूरचा फोन का येत नाहीये? तो म्हणतो, एक मिनिट, सगळेजण थोडी वाट बघा, माझी बायको अजून इथे आलेली नाहीये. तेव्हा मी जरा 1 मिनिटामध्ये तिला फोन करून विचारतो की ती कुठपर्यंत पोहोचलेली आहे. इफ यू डोंट माइंड, प्लीज तुम्ही सगळेजण थोडा वेळ वाट बघा. आणि त्यानंतर इथे अर्णव आपला फोन काढतो, बघतो तर काय, तर इथे फोन असतो स्विच ऑफ, कारण तो मूर्खपणा लावण्याने केलेला असतो. तेव्हा इथे अर्णव आता फोन स्विच ऑन करतो आणि त्यानंतर बघतो तर काय, इथे आता ईश्वरीचे हवे तेवढे मिस कॉल्स आलेले असतात. तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूरचे इतके मिस कॉल्स, राकेश. आणि त्यानंतर अर्णव लगेचच ईश्वरीला फोन करतो, पण आता ईश्वरीचा फोन हा रूममध्ये राहिलेला असतो, तिचा फोन काही लागत नाही. त्यानंतर इथे अर्णव म्हणतो, हे काय, मी सिंदूर का फोन उचलत नाहीये? तेव्हा इथे पुन्हा आता अर्णव आकाशला फोन करतो आणि विचारत असतो की आकाश, अरे कुठे आहात तुम्ही? तेव्हा आकाश म्हणत असतो की दादा, अरे इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तेव्हा अर्णव म्हणत असतो, काय झालंय? तू मला कधी सांगणार आहेस प्रॉब्लेम झालाय ते?
सगळे आता इन्व्हेस्टर्स वाट बघत असतात आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता आकाशने अर्णवला सांगितलेलं असतं की इथे ममाचा पाय मुरगळला म्हणून मी तिला घेऊन हॉस्पिटलला गेलो होतो आणि ईश्वरी घरीच आहे. घडलेला सगळा प्रकार आता आकाशने अर्णवला सांगितलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव बघा पूर्णपणे आता टेन्शन मध्ये येतो, कारण त्याला कळतं जर आकाश घरामध्ये नाहीये, ताई जर आता झोपली असेल तर मग घरामध्ये फक्त मी सिंदूर एकटी आहे आणि तो राजेश आहे, त्यामुळे तो काहीही करू शकतो हे आता अर्णवला कळलेलं असतं. त्यामुळे अर्णवच्या पायाखालची प्रेक्षकांनो आता जमीनच सरकते. तेव्हा इथे अर्णव आता सारखा ईश्वरीला फोन करत असतो आणि तेव्हा लावण्याला कळतं की आता ARला कळलं असेल की ईश्वरी एकटी घरी आहे, त्यामुळे तो घरी जाण्याचा प्रयत्न करूच शकतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश म्हणत असतो की ईश्वरी आता तू आहे ना कायमची माझी व्हायला हवी आहेस. जोपर्यंत इनॉग्रेशन वरून अर्णव परत येत नाही तोपर्यंत तू माझी झालेली असशील आणि एकदा का तो परत आला की तो बघेल आता तू त्याची ईश्वरी राहिलेली नाहीयेस, त्याची मी इंदोर राहिलेली नाहीयेस, तर तू माझी इंदोरी जिलेबी झालेली आहेस हे अर्णवला आल्या कळेल. तू फक्त आणि फक्त माझी आहेस असं राकेश म्हणत असतो. आणि